नमस्कार, सी24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। नोकरीचा आमिष दाखवून महिला डॉक्टरवरती अत्याचार केल्याप्रकरणी विजय मक्कासरे याच्या विरुद्ध शिर्डी पोलिसांनी केला गुन्हा दाखल। चास नजीक असणाऱ्या वंजरमळा येथील वीजरोहित्र जळाल्यामुळे गेल्या 8 दिवसांपासून बंद, महावितरणचं मात्र दुर्लक्ष। चोरीचा तपास लवकर लागावा यासाठी पाथर्डीमध्ये दशलाम गोसावी समाज आणि सामाजिक संघटनांच्या वतीनं पोलीस आणि तहसीलदार यांना निवेदन। आणि मजुराच्या तुटलेल्या बोटांवरती 8 तासांचं ऑपरेशन करून त्याच्या बोटांना नवसंजीवनी देण्यात चैतन्य हॉस्पिटलमधील डॉक्टरांना आलं यश, मजुरांना केलंय आभार व्यक्त। विश्वराज हॉस्पिटल तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्यूशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU, तुमच्या आरोग्याचा साथीदार विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। दंतचिकित्सक महिला डॉक्टरला नोकरीचा आमिष दाखवून तिच्यावरती शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहामध्ये आणि शिर्डीमध्ये खासगी हॉटेलमध्ये लैंगिक अत्याचार केले आणि धमकी देखील दिली। या महिलेच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी विजय मक्कासरे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला। नोकरीचा आमिष दाखवून दंतचिकित्सक महिला डॉक्टरवरती शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहामध्ये तसेच हॉटेलवरती लैंगिक अत्याचार करणाऱ्या तथाकथित सामाजिक कार्यकर्ता विजय अण्णासाहेब मक्कासरे, मूळ राहणार वळण तालुका राहुरी आणि आता हल्ली राहणार इंदिरानगर श्रीरामपूर याच्या विरुद्ध शिर्डी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय। या घटनेमधील पीडित महिलेनं पोलिसांना दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलंय की आरोपी मक्कासरे आणि माझी फेसबुकच्या माध्यमामधून ओळख झाली होती। मक्कासरेनं नोकरीचं आमिष दाखवून सप्टेंबर 2017 ते जानेवारी 2018 या कालावधीमध्ये शिर्डी येथील विश्रामगृह, हॉटेल आणि नगरपंचायतच्या पाठीमागील बाजूस असलेल्या हॉटेलमध्ये वेळोवेळी नेऊन अत्याचार केलेत, तसेच धमकी देखील दिली आहे। या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी विजय मक्कासरे याच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय। मात्र अद्याप आरोपी मक्कासरे याला अटक करण्यात आली नाहीये। तर आरोपी मक्कासरे याला काही महिन्यांपूर्वी अनोळखी इसमांनी बेदम मारहाण देखील केली होती। दरम्यान शिर्डी येथील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप दहिफळे हे करतायत। 10/2/18 रोजी शिर्डी पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 26/18 कलम 376, 495, 323, 506 भादवीप्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्हा श्री विजय मक्कासरे राहणार श्रीरामपूर यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला आहे आणि याचा तपास पुढील तपास PSI दहिफळे हे करीत आहे। स्टेशनला गुन्हा दाखल असून
आरोपीला शोध घेण्यासाठी वेगवेगळे पथके रवाना करण्यात आलेली आहे आणि या आरोपीचा लवकरात लवकर अटक करण्याबाबत योग्य तरतूद ठेवण्यात आलेली आहे. शिर्डीमध्ये एका डॉक्टर महिलेवर जो आहे तो अत्याचार करण्यात आलेला आहे. तिच्यावर नोकरीचा आमिष दाखवून बलात्कार करण्यात आलेला आहे आणि हा बलात्कार ज्यांनी केला तो नराधम विजय मकासरे याच्या विरोधात शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये काल बलात्काराचा आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या आरोपीला तातडीनं पोलिसांनी अटक करावी अशी जी आहे ती भूमाता ब्रिगेडची मागणी आहे. आणि हाच तो विजय मकासरे ज्याने माझं सर्वधर्म समभावाचं काम वेगात चालू असताना बदनाम करण्यासाठी, भूमाता ब्रिगेडला बदनाम करण्यासाठी माझ्यावर खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला होता आणि त्यानंतर अनेक जणांना ब्लॅकमेल करण्याचं काम जे आहे ते त्याचं चालू होतं. अशा वृत्तीला जे आहे ते जनतेने चोख उत्तर दिलं पाहिजे आणि त्या पीडित महिलेला न्याय मिळावा यासाठी शिर्डी, संगमनेर, नगर जिल्ह्यातल्या सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन जो आहे तो आवाज उठवला पाहिजे. त्याला तातडीनं अटक व्हावी यासाठी अनेक विविध पक्षांच्या आणि संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा तिथं निवेदनं दिली पाहिजे. आणि खास करून याच्यात बलात्कार करण्यासाठी त्यांनी शासकीय विश्रामगृहाचा वापर केला. अशा कामासाठी विश्रामगृह दिलं जातं का? विश्रामगृहाच्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे, या नराधमाची चौकशी झाली पाहिजे आणि याला विश्रामगृह का देण्यात आलं या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. योगेश डोके, सी24 तास, कोपरगाव. महात्मा गांधी विद्यालय भागशाळा चांडोली बुद्रुक या ठिकाणी सुरू असलेल्या कला क्रीडा महोत्सवाची उत्साहात सांगता संपन्न झाली आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचं वितरण करण्यात आलंय. महात्मा गांधी विद्यालय भागशाळा चांडोली बुद्रुक या ठिकाणी कला क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवाची उत्साहात सांगता संपन्न झाली आहे. या महोत्सवामध्ये मैदानी खेळ, फनी गेम्स, सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झालेत. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचं वितरण करण्यात आलं. यावेळी आंबेगाव तालुका युवा सेना अध्यक्ष प्रवीण थोरात, चांडोलीच्या प्रथम नागरिक सरपंच प्रीती थोरात, उपसरपंच पोपट थोरात, पंचायत समितीचे सभापती उषा कानडे, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना संचालक उत्तम थोरात, महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य उत्तम आवारे, उपप्राचार्य माधव कानडे, चांडोली बुद्रुक भागशाळेचे विभाग प्रमुख दशरथ काळे आदी मान्यवर उपस्थित होते. मी माधव कानडे, उपमुख्याध्यापक महात्मा गांधी विद्यालय मंचर. आज या मंचर विद्यालयाची जी भागशाळा चांडोली या ठिकाणी आहे, या चांडोली भागशाळेमध्ये 3 दिवसाचा हा कला क्रीडा महोत्सव संपन्न होतोय. गेल्या 2 दिवसामध्ये क्रीडा स्पर्धा आणि फनी गेम्स यांचं आयोजन केलं गेलं आणि चांगल्या पद्धतीने त्या क्रीडा स्पर्धा आणि फनी गेम्स पार पाडल्या. त्याचबरोबर या आजच्या समारोपाच्या दिवशी ज्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन आणि बक्षीस वितरणाचं आयोजन या ठिकाणी केलं गेलं, त्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या पंचायत समिती आंबेगावच्या विद्यमान सभापती आदरणीय उषाताई कानडे, पंचायत समितीच्या सदस्या आशाताई शेंगाळे, या गावच्या सरपंच आदरणीय प्रीतीताई थोरात, उपसरपंच पोपटराव थोरात, त्याचबरोबर उपस्थित ग्रामस्थ त्यामध्ये विजय थोरात साहेब, प्रवीण थोरात पाटील, गावच्या प्रथम नागरिक सुजाताताई थोरात पाटील ह्याही उपस्थित होत्या. या विद्यालयाला ज्यांनी मार्गदर्शन केलं, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न होतोय ते विद्यालयाचे आदरणीय प्राचार्य, रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य आदरणीय आवारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा 3 दिवसाचा जो कला क्रीडा महोत्सव साजरा होतोय त्याला संपूर्ण सहकार्य इथल्या भागशाळेचे जे विभाग प्रमुख काळे डेके सर, त्यांचा सर्व सहकारी वर्ग यांनी जे कष्ट घेतलं आणि हा 3 दिवसाचा जो कला क्रीडा महोत्सव साजरा केला त्याबद्दल प्रथमतः मी त्यांना धन्यवाद देतो. या कला क्रीडा महोत्सवासाठी गावातील ग्रामस्थ, पालक यांनीसुद्धा या कला क्रीडा महोत्सवाला प्रोत्साहन दिलं आणि चांगल्या पद्धतीने हा कला क्रीडा महोत्सव पार पाडण्यासाठी
प्रयत्न केले त्याबद्दल ग्रामस्थांनाही मी धन्यवाद देतो. या भागशाळेची इथून मागची जर परंपरा पाहिली तर गुणवत्तेच्या बाबतीमध्ये, खेळाच्या बाबतीमध्ये ही भागशाळा अग्रेसर आहे. निकालाच्या बाबतीमध्ये सुद्धा इतर शाळांच्या तुलनेने ते आघाडीवर आहे. अशा या भागशाळेमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय याचा सार्थ अभिमान आहे. आमच्या शाळेचे नाव महात्मा गांधी विद्यालय मंचर भागशाळा चांडोली. आमच्या शाळेचे प्राचार्य श्री उत्तमराव आवारे सर आणि विभाग प्रमुख श्री काळे दिके सर, उपमुख्याध्यापक कानडे सर, तसेच गफले सर, सोनवणे मॅडम, येवले मॅडम, राऊत मॅडम, लासगावकर सर, खाडिक सर यासारखे अनेक शिक्षक आमच्या शाळेमध्ये आम्हाला शिकवतात. त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही अनेक नमस्कार. आज आमच्या शाळेमध्ये स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आहे आणि आम्ही सगळ्यांनी त्यात उत्स्फूर्तपणे भाग घेतला आहे. आम्हा सगळ्यांना खूप आनंद होत आहे. आमच्या विद्यार्थ्यांनी खूप वेगवेगळे डान्सेस घेतले आहेत आणि अगदी सगळ्यांना त्यांच्या तालावर डुलायला लावतील अशी गाणीही घेतली आहेत. आम्हाला आज खूप आनंद होत आहे. गेल्या 3 दिवसापासून जे कला क्रीडा महोत्सव सुरू आहे त्याच्या स्नेह संमेलनाने सांगता होणार आहे. त्यामुळे सगळ्यांना त्याचा खूप आनंद होत आहे आणि इतर शाळेतही असे कार्यक्रम घ्यावेत अशी मी इतरांनाही सूचना करेन, कारण यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतात आणि त्यांना म्हणजे वर्षभर अभ्यास केल्यानंतर कुठेतरी मनमोकळं वातावरण आणि स्वतःच्या कलागुणांना विकसित करण्यासाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध होत आहे. आणि मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की आम्ही सगळे विद्यार्थी खूप आनंदाने यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आहोत आणि आम्हा सर्व विद्यार्थ्यांना खूप आनंद होत आहे. थँक्यू. सलाबादप्रमाणे याही वर्षी आमच्या शाळेत महात्मा गांधी विद्यालय मंचर भागशाळा चांडोली बुद्रुक आमच्या शाळेत नवीन स्वर मागे टाकून वरचे स्वर आम्ही घेत आहोत. यानंतर आम्ही भजनाचे आयोजन केले आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आम्ही भजनाचे आयोजन केले आहे. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. पुण्यामधील OI फाउंडेशनतर्फे प्रशांती कॅन्सर केअर मिशन आणि पॉलिकॅब केबल्स यांच्या सहयोगानं रविवारी येरवडा येथील डेक्कन महाविद्यालयाच्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये विश्वविक्रम प्रस्थापित झालाय. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या निरीक्षण अधिकारी यांनी या दोन्ही विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र OI फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलेत. पुण्यामधील OI फाउंडेशनतर्फे प्रशांती कॅन्सर केअर मिशन आणि पॉलिकॅब केबल्स यांच्या सहयोगानं रविवारी येरवडा येथील डेक्कन महाविद्यालयाच्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा विश्वविक्रम प्रस्थापित झालाय. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या निरीक्षण अधिकारी लुसिया सिनी गॅग्लेसी यांनी या दोन्ही विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र OI फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलेत. सिमरन जेठवानी यावेळी म्हणाल्या की स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती होतानाच गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 2 विश्वविक्रम झाले आहेत. ही बाब आमच्या सर्वांसाठी अतिशय मोठी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या उपक्रमाची तयारी सुरू होती. शहरामधील विविध शाळा, महाविद्यालये, संस्था आणि छोट्या छोट्या गटांमधनं महिला यामध्ये सहभागी झाल्या. 2000 पेक्षा अधिक महिलांनी यामध्ये सहभाग घेतलाय. यातील एका विक्रमामध्ये 1919 तर दुसऱ्या विक्रमामध्ये 1956 महिलांची नोंद झाली आहे. लुसिया सिनी गॅग्लेसी म्हणाल्या की जवळपास 2000 महिलांनी एकाच वेळी ब्रेस्ट कॅन्सरविषयी जाणून घेत जागृती केली आहे. असा उपक्रम जगभरामध्ये पहिल्यांदाच झालाय. भारतीयांनी आणि त्यातही पुणेकरांनी हा विक्रम घडवून आणलाय. या महिला अतिशय उत्सुकपणे आणि लक्ष देऊन सगळं समजावून घेत होत्या. प्रत्येक गोष्ट मन लावून करत होत्या. हे पाहून आनंद वाटला. दरम्यान यावेळी निरीक्षणाचं काम शिवाजी माने आणि वैभव खरे यांनी केलंय. एक्चुअली जो हमें सर्वे होके पता चला कि यंगस्टर्स में बहुत जल्दी आजकल स्प्रेड हो रहा है, तो अगर आप यंगस्टर्स को बाहर लाओगे, क्योंकि हम लोग एल्डर्स को तो एरिया वाइज फिर भी हम जाके बता सकते हैं और वो लोग घर में बैठ के भी अपना पूरा देख लेते हैं क्योंकि वो वेल एजुकेटेड होते हैं या दिखा सकते हैं. लेकिन जो यंगस्टर्स हैं वो लोग इतना हिचकिचाते हैं पूरा एक वर्ड भी पूछने के लिए या अपने पेरेंट्स से भी नहीं बोल पाते.
हम लोग को खुशी होगी। ये हमको प्रशांति की तरफ से आया कि अगर आप ऐसे स्टूडेंट्स लाने की कोशिश करोगे, अगर आपने देखा होगा तो हमने बहुत सारी गर्ल स्टूडेंट्स ही लाई इसके लिए, नहीं तो हम बॉयज़ भी ला सकते। पर उनका जो कहना था वो हमको सर्वे में पता चला, हमको पूरा उन्होंने पीपीटी दिखाया, हमने पूरा समझा ब्रेस्ट कैंसर को और डीपली, और हमको भी इस दौरान पता चला कि मेन को भी ब्रेस्ट कैंसर होता है, जो हमें पता नहीं था, जो हमको भी पता चला। तो हमको लगा कि मेन भी एक्चुअली पार्ट होना चाहिए, क्योंकि मेन को भी ब्रेस्ट कैंसर होता है। इसीलिए ये मिशन की वजह से हम लोगों ने स्टार्ट किया कि यंगस्टर्स में बहुत जल्दी फैलता है, इसीलिए यंगस्टर्स को ये नॉलेज देना बहुत ज़रूरी है, इसीलिए हम लोग ने यंगस्टर्स को ज़्यादा बुलाया। Miss Lucia Senegallesi. Ready? Okay. Which types of records set by Oil Foundation today? Today, Oil Foundation set two new Guinness World Records title. The first one for the most people painting the fingernails simultaneously. It was already an existing record. Set in Mumbai last year on 8th of March by 1,328 people. Today the new record is 1,956 people. The second record is for the largest female health awareness lesson, and it's a brand new category attempted for the first time today. As for every new category, we set a minimum requirement, which is generally for 250 people for a new mass participation attempt. So we definitely have set a new record here, because the final recording number is 1,919 people. So two brand new Guinness World Records titles for Oil Foundation. Before that type of record set by anyone? Excuse me? Before anyone set that type of record? Before this. For the finger. Two records together has anyone set like that? Apart from the first one, has there been any other records similar to this regarding breast cancer? We have few records linked to breast cancer, yes. Globally, there are often initiatives to spread awareness on breast cancers. Yes, there are similar records done for a similar cause, but this is the first category, first record in this category based on a lesson on female health awareness, and the organizer have chosen to cover the topic of breast cancer awareness. Last year it wasn't related to breast cancer, it was the most people painting the fingernails simultaneously. There has been attempts in the past in India related to similar cause. Yeah. अमोल उदमाले सह हर्षल कोठावदे C24 तास पुणे. महादेवांची उपासना करण्याचा सर्वात मोठा दिवस म्हणजे महाशिवरात्र. यानिमित्त राहुरी शहरामधील विविध मंदिरांमध्ये भाविकांनी महादेवाची पूजा अर्चा करून दर्शन घेतले. महाशिवरात्र हे कल्याणकारी शिवाचे पर्व असल्यामुळे महाशिवरात्रीला मोठं महत्त्व आहे. या रात्रीला कालरात्री असंही म्हणतात. यानिमित्त राहुरी शहरामधील विविध मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. शिवलिंगावरती पाणी, दूध, दही टाकून बेलाचं पान आणि धोत्र्याचं फूल अर्पण करण्यात आलं. वैजनाथ मंदिर येथील वैजनाथ मित्र मंडळाच्या वतीनं विविध मान्यवरांच्या हस्ते आरतीचं आयोजन करून भाविकांसाठी खिचडीच्या प्रसादाचं वाटप करण्यात आलं. यावेळी सकाळची आरती महेश सुत्तर, दुपारची आरती घोडेगावकर आणि संध्याकाळची आरती राजेंद्र सिन्नरकर यांनी सपत्नीक करून ज्ञानेश्वर महिला भजनी मंडळाच्या वतीनं भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक जंगम, ओंकार कासार, तुषार लुक्कड, अमित साळवे, श्रेयस सुराणा, दत्तात्रय करपे, मोनिश साळवे, तेजस लुक्कड, दादा जंगम आदींनी विशेष परिश्रम घेतलेत. देवादिदेव महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह याच दिवशी झाला असं मानलं जातं. त्यामुळे या रात्री जागरण करून महादेव यांचा विवाह सोहळा पार पाडला जातो. हे व्रत 1.5 दिवसांचं असल्यामुळे दिवसभर उपासना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता करण्यात येते. तर कुमारिकांनी हे व्रत केल्यास त्यांची इच्छा पूर्ण होते, त्यांना इच्छित वर मिळतो असं मानलं जातं. त्यामुळे या महाशिवरात्रीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. मित्रमंडळ आपल्या सहर्ष स्वागत करीत आहे. महाशिवरात्र निमित्त आणि महाप्रदोष या वैजनाथ
बाळगोपालांनी आणि मित्रमंडळांनी आज 3 आरतीचा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि खिचडीचा प्रसाद आणि केळी वाटप या तिन्ही कार्यक्रम बाळगोपालांनी मोठ्या उच्चानी सादर करून या शिवरात्रीचा पार पाडून राहिलेले आहे। सकाळपासून 6:30 वाजल्यापासून रुद्राभिषेक, महापूजा आणि सकाळची 9ची आरती, सकाळची 9ची आरती झाल्यानंतर खिचडीचा प्रसाद व केळीचा प्रसाद आणि दुपारी 12 वाजता आरतीचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता प्रसादाचा कार्यक्रम सुरू आहे व केळी वाटप चालू आहे। त्याच्यानंतर दुपारी 4 वाजता ज्ञानेश्वर महिला मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होईल। सर्व महिला मंडळाच्या कार्यक्रमाला सर्व महिला मंडळे हजर राहतात। तो कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी ठीक 7:30 वाजता आरतीचा कार्यक्रम होत आहे। या सर्व कार्यक्रमाला आमच्या वैजनाथ मित्र मंडळाच्या छोटे मोठे कार्यकर्ते यांनी रात्रंदिवस कष्ट करून तो कार्यक्रम पार करायचं काम चालू केलेलं आहे। इथून पुढे मी त्यांना परमेश्वराची बुद्धी देऊन लाल बाळ गोपालानंदा या परमेश्वराचा आशीर्वाद राहतो। वैजनाथ महाराज आज शिवरात्री निमित्त, प्रदोष निमित्त आणि जगदंबा माता निमित्त या शिवरात्रीचा कार्यक्रम पिढ्यानपिढ्या आम्ही करीत राहिलो, असेच आम्हाला सहकार्य लाभो। मनोज साळवे सह सतीश फुलसोमदार, C24 तास, राहुरी। या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। JM डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप भव्य बंगलो प्रोजेक्ट्स। 21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोझिशन भव्य बंगलो स्कीम। उरुळी कांचन जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे। नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल। बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा, सर्व खर्चांसहित स्कीम। सुविधा पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती, रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती, बाजारपेठ फक्त 1 किलोमीटर अंतरावरती, शाळा महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती, तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध। साइटचा पत्ता JM डेव्हलपर्स, साई पार्क टाउनशिप, उरुळी कांचन, जेजुरी रोड, शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे। ऑफिसचा पत्ता आशीर्वाद टॉवर्स, मुथूट फायनान्स शेजारी, पुणे सोलापूर रोड, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे। मोबाईल क्रमांक 90 11 80 77 71 आणि 91 30 01 77 71। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहूयात पुढची बातमी। आंबेगाव तालुक्यातील चास नजीक असणाऱ्या
वांजरमळा या ठिकाणी वीजवाहक रोहित्र जळाल्यानं गेल्या 8 दिवसांपासून ग्रामस्थ अंधारामध्ये आहेत। दरम्यान लवकरात लवकर हे रोहित्र दुरुस्त करावं, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। आंबेगाव तालुक्यातील चास नदीक असणाऱ्या वंजारमळा या ठिकाणी नादुरुस्त होऊन वीजवाहक रोहित्र 8 दिवसांपूर्वी जळालंय। महावितरणकडे याबाबत तक्रार करून देखील महावितरण कंपनीनं हे रोहित्र दुरुस्त केलं नाहीये, त्यामुळे ग्रामस्थांना अंधारात राहावं लागतंय। सध्या परीक्षांचे दिवस आहेत, वाड्या वस्त्यावरती बिबट्याचा वावर आहे, त्यातच महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। महावितरण कंपनीचे लवकरात लवकर हे रोहित्र दुरुस्त करावं, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन केलं जाईल असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिलाय। इथं 10वी 12वीची परीक्षा असल्यामुळे मुलांना खूप त्रास होत आहे, कारण अभ्यास करायला भेटत नाही। दिवसभर शाळा आणि संध्याकाळच्या वेळेस अभ्यास करायची वेळ असते तेव्हा लाईट नसते आणि भरपूर पिकं जळायला लागलेली आहेत। आमच्या गुरांना पाणी नाही आहे। डीपी जळाल्यामुळे हे बरेच त्रास सहन करावे लागत आहे। एवढे अर्ज करूनही ते लोक काहीच दक्षता घेत नाही आहे। त्याच्यासाठी मग आम्ही आंदोलन किंवा मोर्चा काढण्याच्या तयारीत आहोत। जी डीपी आहे दाखवतो ही 10-12 दिवस झालं साहेब डीपी जळालेली आहे आणि ह्या डीपीच्या याच्या कमीत कमी 20 ते 30 घरांची वंजरमान वस्ती आणि या लोकांच्या घरामध्ये अक्षरशः 10 दिवस झालं कोणत्याही प्रकारची लाईट नाही। लोकांच्या मुलांच्या एकदम जवळ आलेले आहे। सगळ्यात महत्त्वाचा विषय इथं ना दिवस रात्र आहे ना इथं बिबट्या आढळतो। इथं 2-3 घटना बिबट्याच्या मार्फत घडलेल्या आहे। वेळोवेळी आम्ही सरकारी अधिकाऱ्यांच्या पर्यंत ही गोष्ट पोहोचवण्याचा प्रयत्न केला, त्यांनी फार टोलाटोलीची उत्तरं दिली आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय एखादं दुसऱ्याला जर अडचण असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, पूर्ण वस्तीचा प्रश्न आहे। आणि आजपर्यंत इतिहासामध्ये अशी एखादी वस्ती 10 ते 12 दिवस अंधारात राहणं हे पहिल्यांदा घडलेलं आहे। साहेब ज्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे जातो ते काहीतरी आपल्याला उडवडीची उत्तर देतात। दुसरी गोष्ट अशी, यांनी जे कॉन्ट्रॅक्टदार पद्धतीने कामगार नेमलेले आहे त्या कामगारांना जर आपण बोलायला गेलो तर त्यांना काही नोकरीचा प्रश्न उद्भवत राहत नाही, ते आपल्या उपकार केल्यागत भाषा बोलत असतात। तेव्हा आमचं असं म्हणणं आहे का एकदा तुम्ही जर चांगल्या एखाद्या परमनंट माणसाला या ठिकाणी जर नेमलं, कमीत कमी तो नोकरीच्या दाखाने हे काम तरी व्यवस्थित करून हे काय करतात उडवडीची उत्तरं देतात। आम्ही काय करू आणि आमचं काय ना, मग तुम्ही या ठिकाणी जे करतात ते कोणत्या बेसवर करतात किंवा जे वरचे अधिकारी आम्हाला काय घेणं देणं, आम्हाला आमच्या अडचणी दूर होण्याची मतलब आहे। परंतु आज 10 दिवस झाले जर वस्तीला जर या ठिकाणी जर सुखसुविधा मिळत नसेल आणि उद्या तिच्यापासून जर एखादा प्रॉब्लेम जर उद्भवला तर ह्या गोष्टीला जबाबदार कोण? हे सरकार जर म्हणते जर आपण गोरगरिबांच्या पाठीशी उभं राहणं, सरकार आम्हाला घरात जर लाईट मिळत नाही 10-10 दिवस, आम्हाला बाकीच्या सुखसुविधांची काय गरज आहे? आज पिकं जळाल्यात, मालांना किमती नाही, पिकं जळाल्यात, लाईट नाही, इंधनांना लाईट नाही, याचं ही जबाबदारी स्वीकारायची कोणी? याचं जर येत्या आजच्या आज जर या गोष्टीचा जर सोक्षमोक्ष लावला नाही तर या ठिकाणी आम्ही आमच्या वेगळ्या पद्धतीने आंदोलन उभारलं जाईल। त्याच्यातून कोणतंही जरी सरकारचं आर्थिक नुकसान झालं उद्या याला जबाबदार आम्ही राहणार नाही, हे आम्ही ग्रामस्थांतर्फे सांगतो। हे निवेदन सुद्धा आम्ही दिलेलं आहे। आम्हाला कळमला पाठवतात, गोडेगावला पाठवतात, मनसरला पाठवतात। नेमकी जबाबदारी कोणची आहे हे जर कळून देत नाही, यांना जर कळत नाही आपली कामं काय तर आम्ही सर्वसामान्य लोकांनी नेमकं करायचं काय याचं उत्तर आम्हाला हवं आहे आजच्या आज। स्वप्नील जाधव, C24 तास, मनसर। वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील कैलासवासी नरहर कुरुंदकर विद्यालयामध्ये भव्य राज्यस्तरीय स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। हा 2 दिवसीय सोहळा संस्थेचे सचिव मुंजाजीराव इंगोले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलाय। वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील मागील 28 वर्षांपासून चालत आलेला नरहर कुरुंदकर स्मृती 2 दिवसीय सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये पार पडलाय। भव्य सोहळ्यामध्ये आमदार डॉक्टर जयप्रकाश मुंदडा, सभापती चंद्रकांत दळवी, जगद्गुरू तुकाराम नागरी पतसंस्था अध्यक्ष सुभाषरावजी भोपाळे, शिक्षणाधिकारी चवणे, कुरुंदा येथील पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, उपशिक्षण अधिकारी तानाजीराव भोसले, गटशिक्षण अधिकारी थोरात, सर्व नरहर कुरुंदकर शिक्षण संस्था सन्माननीय संचालक मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झालाय। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव मुंजाजीराव इंगोले पाटील यांची उपस्थिती होती। या सोहळ्यामध्ये समूह नृत्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या आणि विद्यार्थ्यांना बक्षिसं देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। संस्थेच्या माध्यमामधून यापुढेही असेच कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत अशी माहिती कैलासवासी नरहर कुरुंदकर विद्यालय या संस्थेचे सचिव मुंजाजीराव इंगोले पाटील यांनी दिली आहे। उमेश चक्कर पाटील, C24 तास, हिंगोली। पुण्यामधील नीर दव्यास मंदिरामध्ये गोविंद स्वामी आफळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नवविधा भक्ती या 9 दिवसीय कीर्तन संध्या कार्यक्रमाची सांगता दास नवमी निमित्त करण्यात आली आहे।
या समारोपाच्या वेळी राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा यांच्या अमोघ कीर्तनानं श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. राष्ट्रीय एकात्मता आणि सुविचार यशस्वी जीवनाची सूत्रे आपल्या देशभक्तीमध्ये सापडतात, परंतु त्याची सुरुवात ही कीर्तनामधनं होत असते असे आपण ऐकलेच आहे. याचा अनुभव पुणेकरांनी गोविंद स्वामी आफळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच दास नवीनिमित्त झालेल्या सांगता कीर्तनामध्ये घेतलाय. राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त बुवा आफळे यांनी देशभक्ती धर्मभक्ती या विषयावरती केलेल्या कीर्तनानं श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकलं. तर राष्ट्र एकात्मतेचा मंत्र सुद्धा या निमित्तानं देण्यात आलाय. मला 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ का घेता येऊ नये. राम ध्यावा. अरे रामांच्या मागे किमान दशरथाच्या प्रचंड सेना तरी होत्या. शिवाजी राजे म्हणतात त्यांना त्यांच्या 200 मित्र मावळ्यांच्या पलीकडे काही नाही. शहाजी काही पुरवणार नाहीयेत. पण तरी सुद्धा रामाने केलं तेवढंच करण्यापेक्षा रामाने केलं त्याहून काहीतरी करून दाखवी. रामचंद्रांना जेवढं मागे असताना मी रामकार्य तसंच उभं करून दाखवीन. जे म्हणतात त्यांची चरित्र सांगितली जातात, जे कारण सांगतात त्यांना शोधावं लागतं. ते इथे जिवंत होते, या काळात होते. अरे वा, त्यांच्या गोष्टी होतात, चरित्र नाही होत. कथा अशाच महाभागांची होत असते. आज थोडक्यासाठी आत्महत्या करणारा शेख याच्या सुद्धा डोळ्यासमोर रामकथा आणून उभी केली पाहिजे. एवढ्याशा अपयशानं खसून जाऊन सगळं आयुष्य बर्बाद करून टाकावं, इतकं आयुष्य ध्येयासाठी कामामध्ये लावावं. अपयश ही. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. शाळकरी मुलांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी आणि पालकांमध्ये मुलांच्या शिक्षणाविषयी दृढ आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी नारायणगाव येथील रेहान कुरेशी या तरुणानं सुपर सिबू ही शॉर्ट फिल्म बनवली आहे. या फिल्मचा प्रीमियर शो रापस सबनीस येथील वसंत विला इथे करण्यात आलाय. शाळकरी मुलांमध्ये अभ्यासाचे आकर्षण निर्माण व्हावं, त्यांच्यामध्ये अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी यासाठी रेहान कुरेशी यांनी निर्मित केलेल्या शॉर्ट फिल्म सुपर सिबू या चित्रपटाच्या प्रीमियर शोचं आयोजन रापस सबनीस येथील वसंत विला इथे करण्यात आलं होतं. नारायणगाव येथील रेहान अब्दुल रज्जा कुरेशी या तरुणानं खास शाळकरी मुलांमध्ये आणि पालकांमध्ये मुलांच्या शिक्षणाविषयी दृढ आत्मविश्वास निर्माण व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या लघुचित्रपटाची निर्मिती केल्याचे यावेळी सांगण्यात आलं. या प्रीमियर शोच्या वेळी अनेक TV सिरियल ॲक्टर आणि कलाकारांनी आणि मान्यवरांनी हजेरी लावली होती. सदर कार्यक्रमामध्ये शिववाहतूक सेनेचे तौफिक कुरेशी, समाजसेवक रज्जाक कुरेशी, रापस सबनीसचे अध्यक्ष अनिल मेहरे, प्रकाश पाटे, समीर शेख, इम्तियाज कुरेशी, मेहबूब काझी सर, संपादक अशफाक पटेल, पटेल सर, उपेंद्र चौहान, पूजा हिंगोराणी, हितेश पांचाळ, सतीश कौशिक आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर अनेक मान्यवर आणि कलाकारांनी विद्यार्थ्यांना संबोधून संदेश दिलेत. हाय गाइस, दिस इज फैजान मोकाशी. मैं सुपर शिबू ये शॉर्ट फिल्म में लीड रोल कर रहा हूँ और जुन्नर का ही हूँ, आप लोगों के सराउंडिंग का ही हूँ. यही था कि ये शॉर्ट फिल्म के ज़रिए हम बच्चों को यही मैसेज पहुँचाना चाहते थे कि उन्हें ज़्यादा डिपेंडेंट अपने टीवीज़ पे नहीं रहना चाहिए, पढ़ाई में भी ध्यान देना चाहिए. और हाँ, हम लोग भी वैसे ही थे, टीवी पे डिपेंडेंट थे, बट एक बार इसलिए तो बच्चों को समझाना चाहते थे कि हाँ, तुम देखो टीवी, एंटरटेन करो खुद को, बट खुद को उसमें ढालो मत. और यही मैसेज पहुँचाना था, इसलिए प्लीज़ देखो, हर स्कूल में आ रही है और आने के बाद आपको पता चलेगा. आजच्या या फिल्ममध्ये आज बघितलं आपण की खूप छान त्यांनी संदेश दिला. रेहानबाईंनी जो प्रोजेक्ट आणला आहे त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांसाठी एक चांगली महत्त्वाचं म्हणजे एक अशा गोष्टी आहे की मुलं आता डोरेमॉन वगैरे या जे कार्टूनमध्ये बघतात ते इतकं त्याच्यात इन्व्हॉल्व होतात की त्यांना स्कूलमध्ये वगैरे सगळ्यामध्ये डोरेमॉन वगैरे या सगळ्या याच गोष्टी दिसतात, पण आपला होमवर्क बाजूला ठेवतात. पण त्याच्यातून यांना एक शिकवण्याचे एक चांगलं एक त्यांना दिले की आपल्याला आपलाच होमवर्क आपण केला पाहिजे. काय असं डोरेमॉन वगैरे असं काही नसतं, फक्त एक TV माध्यम आहे. सुपर हिरो वगैरे आपण स्वतःच सुपर हिरो आहे. आपला सुपर हिरो आपण स्वतःच आपल्यात आहे. फक्त तो एक त्याच्यात प्रत्येक मुलामध्ये जी कला असते, जो स्वतःचा सुपर हिरो असतो तो आपण एक शोधायचा असतो. आणि या माध्यमातून त्यांनी चांगला एक संदेश दिला मुलांसाठी आणि खूप छान फिल्म आहे आणि यांच्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा.
ये फिल्म में मैं फादर का रोल प्ले कर रहा हूँ। इट्स लाइक हम लोग के घर के बच्चे लोग हर समय यही सोचते रहते हैं कि मेहनत नहीं करना है, शॉर्टकट करके फटाफट अपना काम कोई दूसरा कर दे या ये कर दे। तो ये फिल्म के ज़रिए हम लोग ये बताना चाह रहे हैं कि मेहनत खुद को ही करनी पड़ती है, कोई सुपर हीरो नहीं होता है, अपने दम पे ही जो अपने को खुद का सफलता पानी होती है। सब लोग को बहुत अच्छे से पढ़ाई करनी चाहिए, कोई सुपर हीरो नहीं होना चाहिए, वो बस कार्टून्स होते हैं। असली सुपर हीरो हम लोग होते हैं, अच्छे से पढ़ाई करेंगे तो हम लोग भी सुपर हीरोज बन सकते हैं। वैसे देखा जाए तो इस पिक्चर में जो परी नाम की बेटी बताए, उस बच्ची के जो दिमाग में टीवी का जो भूत जो होता है आजकल जो चल रहा है, कार्टून के ज़रिए जो बच्चों के दिमाग में जो डाला जा रहा है कि अपना खुद का जो होमवर्क है वो कोई और आके करेगा या कोई मदद करेगा, यानी खुद का जो काम है वो किसी और के भरोसे करने की सोच जो आजकल के बच्चों में है। तो आजकल का जो वातावरण है बच्चों के हिसाब में, वो जो यही सोच की वजह से बिगड़ रहा है। तो काफ़ी अच्छा जो डायरेक्टर ने स्क्रीन पे जो हम लोगों को बताने का प्रयास किया है कि खुद का काम जो है खुद ही को करना चाहिए और खुद का होमवर्क जो है वो बिना किसी की मदद को लिए हुए और ये सारी जिम्मेदारी खुद ने अपने हाथ से करना चाहिए, क्योंकि आने वाले कल में इसको तुम जो आने वाले कल की तुम्हारी बड़ी जिम्मेदारियाँ है वो सारी जिम्मेदारियाँ तुमको खुद ही निभानी है, ना किसी की मदद लेते हुए। एक अच्छा मैसेज यहाँ पर पिक्चर द्वारा हमको। हेलो, ये हम यहाँ पर इकट्ठा हुए हैं। आज प्रीमियर शो है हमारी फिल्म सुपर शिबू का, जो एक शॉर्ट फिल्म है और बच्चों पर आधारित है। जो बच्चे सोचते हैं कि सुपर हीरो होता है और हेल्प करता है, उसी मुद्दे पर ये फिल्म है। और ये फिल्म का जस्ट मैं तो राइटर और डायरेक्टर हूँ, मगर इसका जन्मदाता यहाँ है, वो आपको ज़्यादा कुछ बताएगा। बेसिकली सुपर शिबू कहानी है एक सुपर हीरो की, जो एक स्टूडेंट की लाइफ में आता है और उसको ये सिखा के जाता है कि हर इंसान, हर बच्चे के अंदर एक सुपर हीरो छुपा हुआ है, उसको वो टैप करे और खुद मेहनत करे और आगे बढ़े। आयुब शेख, सी24 तास, जुन्नर। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। JM डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप भव्य बंगलो प्रोजेक्ट्स। 21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोजेशन भव्य बंगलो स्कीम। उरुळी कांचन जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे। नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल। बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा, सर्व खर्चांसहित स्कीम। सुविधा पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती, रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती, बाजारपेठ फक्त 1 किलोमीटर अंतरावरती, शाळा महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती, तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध। साइटचा पत्ता JM डेव्हलपर्स, साई पार्क टाउनशिप, उरुळी कांचन, जेजुरी रोड, शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे। ऑफिसचा पत्ता आशीर्वाद टॉवर्स, मुथूट फायनान्स शेजारी, पुणे सोलापूर रोड, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे। मोबाईल क्रमांक 90 11 80 77 71 आणि 91 30 01 77 71। विश्वराज हॉस्पिटल तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्युशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU, तुमच्या आरोग्याचा साथीदार विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे। संपर्क 6760 6060।
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहुयात पुढची बातमी. पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील लक्ष्मण गिरी यांच्या घराचं कुलूप तोडून लाखोंची चोरी करण्यात आली होती. या चोरीचा तपास लवकरात लवकर लागावा आणि गेलेला मुद्देमाल परत मिळावा यासाठी दशलाम गोसावी समाज आणि सामाजिक संघटनांच्या वतीनं पोलीस आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलंय. चोरीचा तपास लावावा यासाठी पाथर्डी पोलीस स्टेशनला पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक पावसे आणि तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन देण्यात आलंय. तालुक्यामधील कासार पिंपळगाव येथील लक्ष्मण गिरी यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्यांनी घराचं कुलूप तोडून रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज लंपास केलाय. या संदर्भात पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान चोरीचा तपास लावण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या घटनेबाबत फिर्यादी लक्ष्मण गिरी यांनी अधिक माहिती दिली आहे. बुधवारी 24 तारखेला उत्तर रात्री मी ड्युटीहून गेल्यानंतर 11 वाजेपर्यंत TV पाहिली. नंतर त्यापुढे झोपेस गेलो. 12 ते 3, 3:30च्या दरम्यानमध्ये अज्ञात चोरट्याने समोरचे गेटचे कुलूप तोडले आणि जिन्याखाली जे गेट होतं त्या गेटचे 2 कुलूप तोडले. त्यानंतर त्यांनी आत प्रवेश केला. आमच्या घरामध्ये आम्ही दोघे पती पत्नी राहत असतो. दोघेही वरच्या मजल्यामध्ये झोपण्यास गेलो होतो. तर खाली आलेल्या चोरट्यांनी कुलूप तोडून चोरी केली. ती मला पहाटे जाग येईपर्यंत समजलेली नाही. 37,000 रुपये कपाटाच्या लॉकरमध्ये होते. मिसेसच्या पाकिटमध्ये 2,000 रुपये होते आणि माझ्या पॅन्टच्या पाकिटमध्ये 1900 रुपये होते. अशा पद्धतीने पैसे होते आणि लॉकेट, मुलांचे लॉकेट, माझ्या अंगठ्या हे माझ्या कपाटामध्ये होत्या आणि मिसेसचे दागिने मिसेसच्या कपाटामध्ये होते. सोने आणि रोख रक्कम मिळून 2.5 ते 3 लाखापर्यंत माझी चोरी झालेली आहे. आता मागणी काय, तपास लागून चोरटे मिळाले पाहिजेत. माझा ऐवज मला मिळाला पाहिजे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अरविंद सोनटक्के, दत्ताबन, श्रीधर गिरी, सुनील जाधव आदी उपस्थित होते. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. आंबेगाव तालुक्यातील नारोडी या ठिकाणी भटक्या जमातीमधील बांधवांवरती होत असणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आंबेगाव तालुका गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आलंय. भारत देश महासत्ता होण्याच्या दिशेनं वाटचाल करतोय. स्वातंत्र्याच्या 71 वर्षांनंतर देखील भटक्या विमुक्त जाती जमातींवरती होणारा अन्याय थांबला नाहीये. तर नारोडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये भटक्या विमुक्त जाती जमातींच्या समाजामधील कुटुंबावरती पाण्यासाठी लढा उभारण्याची वेळ आली आहे. भटक्या विमुक्त जमातीची ही कुटुंब गेल्या 45 वर्षांपासून झोपडपट्टीमध्ये वास्तव्य करून राहत आहेत. ही जमात स्थानिक रहिवासी आहे. त्यांचे मतदार यादीमध्ये नाव आहे. सद्यस्थितीला या जमातीचा मतदानापुरताच वापर होतोय. ग्रामपंचायत मार्फत या जमातीस देण्यात आलेल्या नळ कनेक्शनचं पाणी गेल्या पंचवार्षिकमध्ये मोफत जोडणी केलेली होती. परंतु या पंचवार्षिक वर्षामध्ये नळ कनेक्शन कट केल्यानं या समाजामधील मुलाबाळांचे हाल होत आहेत. ग्रामपंचायत मार्फत देण्यात येणाऱ्या शासनाच्या सुखसोयी यांचा पूर्णपणे लाभ देण्यात येत नसल्याचे या समाजातील नागरिकांकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे या भटक्या जमातीच्या समाजातील लोकांवरती होत असलेल्या अन्यायाला चौकशी करून दखल घेण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री योगेश महाराज राऊत आणि आंबेगाव तालुका अध्यक्ष हरीश काणसकर यांच्यासह नागरिकांनी आंबेगाव तालुका गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांना लेखी निवेदन दिलंय. 8 दिवसामध्ये न्याय मिळवून या जमातीस पाणी देण्यात यावं, अन्यथा पंचायत समिती घोडेगाव इथे आम्ही या आणि भटक्या जमातींच्या कुटुंबासह तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाकडून देण्यात आलाय. नारोडी गावामध्ये गेल्या 45 वर्षापासून राहतो. तरी आम्हाला इतकं पाण्याची अडचण आहे सर. तर कुठलंच योजना आमच्या गरिबांसाठी नाही आहे सर. आम्ही झोपड्यामध्ये राहतो. असे म्हणजे कापडाचे आता तुम्ही नारोडीमध्ये राहतात. नक्की नारोडीमध्ये तुम्हाला कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं? सगळ्या पंचायतीचंच लोकांना तोंड द्यायला लागतं सर. आणि कधी कधी इलेक्शन आलो सगळे लोक येतात सर. सगळ्यांसंग बोलायला लागतं सर आम्हाला. आणि इलेक्शनच्या टायमाला आमच्या लोकांचा फायदा नुसतंच करून घेतात. नळ कनेक्शन देऊ म्हणतात.
आणि आता जी काही तुम्हाला समजा लहान मुलं तुम्ही समस्या सांगितली तर त्याबद्दल थोडं सांगा. हां सर, लहान मुलांचं समस्या असं आहे सर, तर आमच्या मुलाबाळांना आंघोळीला पाणी नाही आणि आम्हाला पियाला नाही. एखाद्याच्या शेतकऱ्याच्या बांधव पाणी जर चालू झाला तर बाया माणसं तिथं भरायला जातात आणि तिथं जरी गेले तर आमच्या बाया माणसाला शिवा देतात, तर आमच्या शेतावरती तुम्ही पाणी भरायला काही. उपाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष योगेश महाराज राऊत. मी गेले 15 वर्षापासून सामाजिक काम करतो आणि जे अनाथ आहेत, अपंग आहेत, ज्यांना समाजापासून वंचित आहे अशा लोकांना न्याय द्यायचं काम करतो. तर आत्ता आपल्या इथले खासदार श्री आढळराव पाटील यांच्या बंगल्यापासून कंप्लीट अर्धा किलोमीटर अंतरावर हे राहणारे दीड किलोमीटर अर्धा किलोमीटर अंतरावर हाकेच्या अंतरावर राहणारे हे जे नंदीवाले समाज यांना गेल्या 45 वर्षापासून तिथं राहत असतानाही सुद्धा त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, लाईट नाही, त्यांना व्यवस्थित घरं नाही. गायरानाच्या जागेत राहतात तिथे त्यांना हुसकून देण्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतलेली आहे की यांना इथं हुसकून लावा. पण आज त्यांचं राशन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड आणि 3 पंचवार्षिक त्यांनी वोटिंग केलेलं आहे. असं असतानाही ते लोक येतात, फक्त मतदान करा, आम्ही पुढच्या वेळेस तुम्हाला घरे देऊ, तुम्हाला पाण्याची व्यवस्था करू, तुम्हाला लाईट देऊ, अशा पद्धतीने फक्त गाजरं दाखवायचे काम करतात. आज भाजप सरकार म्हणतं अच्छे दिन आएंगे. कोणते अच्छे दिन येणार आहेत? आता ह्याच्यापेक्षा आज 21व्या शतकात आपण अंतराळात प्रगती केलेली आहे आणि आजही अशा पद्धतीने झोपड्यात जर लोक राहतात. आणि हा सर्वात मोठा आंबेगाव तालुक्यातला जो हा डोंगराळ परिसर आहे, हा बिबट्यांचा परिसर आहे. इथे बिबट्यांचा एवढा सुळसुळाट झाला आणि एवढ्या लोकांना बिबट्यांनी मारलं आहे. असं असतानाही सुद्धा सरकार ह्याकडे लक्ष देत नाही, खासदार लक्ष देत नाही, आमदार लक्ष देत नाही, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष देत नाही. कोण लक्ष देणार यांच्याकडे? अशा पद्धतीने यांना वाली कोण आहे? वाली कोणी नाही. आणि आज जर अशा पद्धतीने यांचा जर उपेक्षित घटक जर आत्तापर्यंत असाच जर राहिला तर प्रहार जनशक्ती पक्ष येणाऱ्या काळामध्ये मोठ्या पद्धतीचं तीव्र आंदोलन उभारणार आहे आणि ह्याला जबाबदार खासदार, आमदार आणि हे जिल्हा परिषदेचे जेवढे कार्यकर्ते आणि सरकार हे सर्व जबाबदार राहणार आहे. आणि आम्ही योग्य पद्धतीने न्यायनिवाडा नाही झाला तर आम्ही आत्मदहनाचा सुद्धा इशारा देत आहोत. धन्यवाद. मी एक सामाजिक कार्यकर्ता, आंबेगाव तालुका प्रहार संघटनेचा अध्यक्ष म्हणून मी हे असं सांगू इच्छितो की आंबेगाव तालुका हा सुजलम सुफलम आहे असं म्हटलं जाते, परंतु आंबेगाव तालुक्यामध्ये ही दलित वस्ती नारोडी ह्या गावातली आहे आणि नारोडी गावातली असतानासुद्धा ह्या गावामध्ये ह्या लोकांना पिण्याच्या पाण्यापासून पूर्णपणे वंचित ठेवलेलं आहे. गेली 40 वर्षे ही लोक त्याच ठिकाणी राहतात, 40 ते 45 वर्षे त्याच ठिकाणी राहतात, परंतु पिण्याचं पाणी नाही, लाईट नाही. आता पिण्याचं पाणी नसल्यामुळे त्यांच्या मुलांना आंघोळीपासून तिथे वंचित राहावं लागलं. मुलं जर शाळेत जात असतील तर शेजारचीच मुलं चिडवतात की तुमच्या शरीराचा वास येतो वगैरे वगैरे, म्हणून ती मुलंसुद्धा आता शाळेत जाणं बंद झाले. म्हणजे त्यांना शाळेपासून सुद्धा वंचित ठेवण्यात आलेलं आहे. आणि अशा पद्धतीचं हे आंबेगावामध्ये चाललेलं राजकारण हे योग्य रीतीचं नसतानाही यांना हे जर आता आम्ही व्हिडिओना एक निवेदन दिलेलं आहे आणि ह्या निवेदनामध्ये आज मंगळवार जर शनिवारपर्यंत यांना पाणी देण्याची व्यवस्था केली गेली नाही तर आम्ही 20 तारखेच्या नंतर तीव्रतेचं आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षातर्फे इथे आंदोलन मोठ्या प्रमाणात करू आणि जे काय पुढे घडेल त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन विभाग राहील. अमोल जाधव, C24 तास, मंचर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्वराज हॉस्पिटल तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्युशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU. तुमच्या आरोग्याचा साथीदार विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे. संपर्क 67606060.
स्वप्नाहून सुंदर फर्निचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहुयात पुढची बातमी. गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेमध्ये मजुराच्या तुटलेल्या बोटांना नवसंजीवनी देण्यात पुण्यामधील चैतन्य हॉस्पिटलमधील डॉक्टरांना यश आलंय. तब्बल 8 तास चाललेल्या शस्त्रक्रियेमध्ये रुग्णाला त्याची बोटं परत मिळाली आहेत. वैद्यकीय क्षेत्रामधील प्रगत तंत्रज्ञान हे रुग्णांसाठी वरदानच ठरतं, परंतु त्या तंत्रज्ञानाचा योग्य वेळी योग्य पद्धतीने वापर केला तरच त्याचे फायदे दिसून येतात. अशीच एक यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे ती पुण्यामधील पर्वती पायथ्या येथील चैतन्य हॉस्पिटलमध्ये. मशीनमध्ये अडकून बोटे तुटलेल्या मजुराची बोटे तब्बल 8 तास सुरू असलेल्या ऑपरेशननं पुन्हा जोडून त्यांच्या बोटांना नवसंजीवनी देण्यात आली आहे. व्यवसायानं सुतार असलेले 35 वर्षीय योगेश वाघमारे हे दत्तवाडीमध्ये राहतात. नेहमीप्रमाणे लाकूड कापत असताना त्यांची उजव्या हाताची बोटे अचानक मशीनमध्ये अडकली आणि 3 बोटे तुटली. त्यांना लगेचच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. गरीब घरामधील एकमेव कमवत्या व्यक्तीला बोटे गमवावी लागणार हे अतिशय दुःखदायी होतं. उजवा हात कायमचा गमवावा लागेल आणि नोकरी कायमची बंद होईल अशी भीती वाघमारे यांना वाटत होती. शेवटी त्यांना पर्वती पायथा येथील चैतन्य हॉस्पिटलमध्ये झालेल्या शस्त्रक्रियेनं नवसंजीवनी दिली आहे. माझं नाव योगेश वाघमारे. 22 तारखेलाच माझं हे दुपारी 2:30च्या 2:15च्या 2:30च्या दरम्यान हे माझं काम करताना सेंटरीचं काम करतो मी. तर हे झालं तर कटर मशीनने माझी बोटं कट झाली होती. तर मग गंभीर दुखापत झाल्यामुळं मी शाश्वत हॉस्पिटलमध्ये गेलो होतो करीमनगरमध्ये. तर तिथं काय त्यांनी म्हणजे प्राथमिक उपचार जे आहेत ते केले, पण त्यांनी सांगितलं की तुमचे बोटं तुम्हाला म्हणजे कट करावे लागतील, बोटं काय तुमचे होणार नाहीत. तिथनं मग परत नवलेला गेलो. नवल्यामध्ये पण तसं सांगितलं. नंतर मग इथं आलो. तर इथं माझं ऑपरेशन त्याच दिवशी संध्याकाळी सक्सेस केलं त्यांनी. झालं. आता कसं वाटतं तुम्हाला? आता व्यवस्थित आहे. काय अनुभव आहे तुम्हाला? अनुभव म्हणजे माझी बोटं आहेत जिवंत आहे ना जागेवरती आहेत, हे मला म्हणजे अनुभव आहे त्याचा. तुटलेली बोटं परत जोडणे ही अतिशय गुंतागुंतीची आणि अवघड शस्त्रक्रिया आहे. जर बोट रुग्णास परत द्यायचं असेल तर बोट परत जोडण्यासाठी रक्तवाहिनी परत जोडणे, स्नायू, लिगामेंट्स, टेंडॉन, त्यानंतर मग बोन्स परत जोडणे, हे जर केलं तरच रुग्णाला आपले बोट परत मिळवता येते. हे बोट जोडण्याची शस्त्रक्रिया जी आहे ती जगामध्ये खूप कमी ठिकाणी होते आणि जेमतेयाचे 18 ते 20% हा सक्सेस रेट असतो. ह्या रुग्णामध्ये जो सुतार आहे उजव्या हाताची 3 बोटं संपूर्णपणे गेली होती. हेच आम्हाला सर्वात मोठं आव्हान होतं की याला त्याची बोटं परत मिळवून द्यायची. बोटं परत मिळाल्यावर त्याला व्यवसाय त्याचा नेहमीचा सुरू करता येईल आणि त्याला पुन्हा नवीन आयुष्य जगता येईल. या दृष्टीने आम्ही सगळे प्रयत्न केले आणि सुदैवाने हे सगळे सक्सेसफुल झाले. तुम्हाला काय अडचणी आल्या ऑपरेशन करताना आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात केली? काय सगळ्यात मोठी अडचण म्हणजे रक्तवाहिन्या परत जोडणे. हे दुर्बिणीच्या खाली करावं लागतं. ऑलरेडी 5 तास उलटून गेले होते, त्यामुळे सक्सेस रेट कमी होता. पण तरी आम्ही इथे धाडस केलं. दुर्बिणीच्या साह्याने आम्ही सगळ्या नसा परत जोडल्यात आणि मग त्याचा रक्तपुरवठा पूर्व सुरळीत झाल्यामुळे त्याला परत बोटे जोडता आली आम्हाला. जसं डॉक्टर बागुलांनी आत्ता सांगितलं की या ऑपरेशनमध्ये नेमके 3 टप्पे असतात. एक जो असतो तो गुंतागुंतीचा पार्ट जो असतो तो म्हणजे आपले न्यूरोवॅस्क्युलर बंडल परत रिकन्स्ट्रक्शन करणे. युजली जेवढा मोठा पार्ट असेल तेवढा आपल्या डोळ्यांनी दिसतो आणि जेवढा तो बोटांचा किंवा बोटांचा मधला जो भाग असतो तो आपल्या डोळ्यांनी दिसत नाही. त्याच्यासाठी विशिष्ट प्रकारचा एक मायक्रोस्कोप लागतो आणि त्या मायक्रोस्कोपच्या सहाय्याने आपल्याला सगळ्या गोष्टी रिकन्स्ट्रक्शन्स करावे लागतात. सर्जरी झाली म्हणजे सगळ्या गोष्टी झाल्या असे पण नाही. ही सर्जरी झाल्यानंतर पेशंटला काही अँटीबायोटिक्स आणि ब्लड थिनर म्हणजे रक्त पातळ करण्यासाठी काही इंजेक्शनं द्यावी लागतात.
जेणेकरून त्या नसांचा जो रक्तप्रवाह आहे तो सुरळीत चालावा. साधारणतः एक 7 ते 8 दिवसापर्यंत त्याला आम्ही ब्लड थिनर किंवा अँटीकोॲग्युलंट जे काही ड्रग्स असतात त्यावर त्याला ठेवलं होतं, अँटीबायोटिक्सवर ठेवलं होतं. आणि जेव्हा आम्हाला त्या गोष्टी वाटल्यात की आता त्याचे जे तिन्ही बोटं आहेत त्याच्यामध्ये सर्क्युलेशन पूर्ववत झालेलं आहे, त्याच्या संवेदना पूर्ववत झाल्या होत्या, त्यानंतरच आम्ही पेशंटला डिस्चार्ज केला. आता तो रिहॅबिलिटेशनवर आहे, म्हणजे फिजिओथेरपीचा पार्ट असतो. साधारणतः अजून 8-10 दिवसामध्ये तो त्याचं काम रिझ्यूम करू शकेल, म्हणजे तो पूर्ववत जाऊ शकेल. आपण पण आता बघितलं असेल की ते मुवमेंट्स तर जो करतो आहे 70% तर त्याचं आहेच. राहिलेली जी काही 30 to 40% जी काही मुवमेंट्स आहेत ती निश्चितपणे आपल्याला फिजिओथेरपीने अचीव करता येईल. अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेमध्ये यश फार कमी असतं, कारण बोटांना रक्तपुरवठा न झाल्यास बोटे झपाट्यानं निर्जीव होतात. परंतु डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. त्यामुळे वाघमारे हे पुन्हा कामावरती रुजू झालेत, असंही त्यांनी सांगितलंय. ही शस्त्रक्रिया चैतन्य हॉस्पिटल आणि युनिव्हर्सल हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर अनंत बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे. यामध्ये डॉक्टर रोहित फुलवार, डॉक्टर सचिन जमादार, डॉक्टर खंडेलवाल यांनी विशेष परिश्रम घेतलेत. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. आंबेगाव तालुक्यातील मंचर भीमाशंकर रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची नोटीस सार्वजनिक बांधकाम विभागानं काढल्यानंतर काही नागरिकांनी स्वतःहून याला प्रतिसाद दिलाय. मात्र ज्यांनी अतिक्रमण काढली नाहीयेत त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी प्रवासी नागरिकांनी केली आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या भीमाशंकर ज्योतिर्लिंग मात्र इथे भाविक भक्त आणि प्रवासी यांना जाताना अतिक्रमणामुळे मोठा अडथळा होत होता. या रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूस मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानं नोटीसमध्ये सक्त बजावलं होतं की 3 दिवसामध्ये अतिक्रमण काढलं नाही तर कारवाई करण्यात येईल. दरम्यान काही दुकानदारांनी स्वतःहून अतिक्रमणं काढली आहेत आणि ज्यांनी अतिक्रमण काढलं नाही त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रवासी नागरिकांनी केली आहे. नंदू बोराडे, C24 तास, शिनोली. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. नोकरीचा आमिष दाखवून महिला डॉक्टरवरती अत्याचार केल्याप्रकरणी विजय मकासरे याच्या विरुद्ध शिर्डी पोलिसांनी केला गुन्हा दाखल. चास नजीक असणाऱ्या वंजारमळा येथील वीजरोहित्र जळाल्यामुळे गेल्या 8 दिवसांपासून बंद, महावितरणचं मात्र दुर्लक्ष. चोरीचा तपास लवकर लागावा यासाठी पाथर्डीमध्ये दशलाम गोसावी समाज आणि सामाजिक संघटनांच्या वतीनं पोलीस आणि तहसीलदार यांना निवेदन. आणि मजुराच्या तुटलेल्या बोटांवरती 8 तासांचं ऑपरेशन करून त्याच्या बोटांना नवसंजीवनी देण्यात चैतन्य हॉस्पिटलमधील डॉक्टरांना आलं यश, मजुरांना केलंय आभार व्यक्त. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.